पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैशीची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान माझे होत असे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिरिद्रज्ञत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्येक परम महः तदेवाहम नमत्तो नयदिति मे निश्चितामती। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। विचारसागर तरंग चौथा विचारसागर तरंग 6वा आणि परिच्छेद 4 क्रमांकाचा। प्राणाशिवाय अंतकरण व ज्ञानेंद्रिये बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतात म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहेत याविषयी शंका व समाधान। या विचारसागर ग्रंथातील 5 तरंगाचा विचार पूर्ण करून 6व्या तरंगामधील 3 परिच्छेदाचा विचार कालपर्यंत आपण पूर्ण केला आणि 4थ परिच्छेदाचा विचार आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत। यामध्ये कनिष्ठ अधिकाऱ्याला उपदेशाचा प्रकार काय, कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण काय आणि उपोद्घात हा विचार आपण प्रथम परिच्छेदामध्ये केला। कनिष्ठ अधिकारी म्हणताना ज्याची बुद्धी तीव्र आहे परंतु त्याला शंका फार येतात, मग बुद्धी तीव्र आहे तरी त्याला कनिष्ठ अधिकारी का म्हणतात, तर या ठिकाणी बुद्धीच्या दृष्टीने तो कनिष्ठ अधिकारी नसून तो श्रद्धेच्या दृष्टीने कनिष्ठ अधिकारी आहे। हा ग्रंथ नास्तिकाकरता नसून आस्तिकाकरता आहे आणि आस्तिकामध्ये 2 प्रकार आहे, श्रौत आस्तिक आणि तार्किक आस्तिक। श्रौत आस्तिकाकरता प्रतिपादन केलेला वेदांत आणि त्याची जी भाषा आहे तो म्हणजे 4था तरंग आहे उत्तम अधिकारी, आणि तार्किक आस्तिकाकरता प्रतिपादन केलेला वेदांत तो म्हणजे हा 6वा तरंग आहे कनिष्ठ अधिकारी, त्याला न्यायघटित वेदांत प्रतिपादन केलेला आहे। उपोद्घातामध्ये 4था आणि 5वा तरंग यामध्ये अनुक्रमे तत्वदृष्टी आणि अदृष्टी हे दोघे बंधू मुक्त झाले। त्यावेळेला यांनी विचार केला का गुरु काय करतात, स्वप्नाचा दृष्टांत करतात आणि जागृतीला मिथ्या सांगतात। मग स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या ठरवण्यापेक्षा सर्वानुमते सत्य असणारी जी जागृती आहे तिचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरायला काय हरकत आहे। आणि त्याकरता 2ऱ्या परिच्छेदामध्ये 2 हेतू नैयायिक आणि रामानुजाचार्य आदी करून मताने त्यांनी देताना तो म्हणतो की जागृत पदार्थाची स्मृती म्हणून स्वप्न आहे। स्वप्न म्हणजे काय, तर जागृत पदार्थाची स्मृती आहे आणि स्मृतीतले पदार्थ जागृतीमध्ये सत्य म्हणतात। आणि स्वप्न जर जागृताची स्मृती असेल, जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न असेल तर स्वप्नाला काय म्हटलं पाहिजे, सत्य म्हटलं पाहिजे। 2रा हेतू दिला, लिंग देह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो आणि ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करतो। त्या लिंग देहाने स्वप्न कालामध्ये ज्या पदार्थाशी व्यवहार केला ते पदार्थ कसे आहेत, सत्य आहे, म्हणूनही स्वप्नाला सत्य म्हणायला काही हरकत नाही। आणि मग या एकंदर जागृत पदार्थ म्हणजे एकंदर स्वप्न पदार्थ म्हणजे जागृत पदार्थाची स्मृती म्हणा किंवा लिंगदेह बाहेर जाऊन ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करतो म्हणा, या 2 पैकी कुठलाही एक हेतूही आपण स्वप्नाला काय म्हणा, आपण सत्य म्हणा। गुरुदेवाने सांगितलं बाबा रे, वरील दोन्ही कारणामुळे स्वप्न काही सत्य ठरत नाही। का बरे, असं आहे की स्मृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये फरक आहे। 2-3 महत्त्वपूर्ण फरक सांगितलेत। एक संस्कारजन्य असते ती स्मृती आहे आणि निद्राजन्य असतं ते स्वप्न आहे, म्हणजे दोन्हीचे जनक भिन्न भिन्न आहे। 2 अंतःकरणवृत्ती आत्यात पदार्थाचा आकार धारण करते ती स्मृती आहे आणि इंद्रियाचा विषयाशी संबंध आहे ते प्रत्यक्ष आहे ते स्वप्न आहे।
म्हणजे स्मृतीतला पदार्थ प्रत्यक्ष नसतो आणि स्वप्नातला पदार्थ प्रत्यक्ष दिसतो. बरं, एक अंतकर्मवृत्तीने आतल्या आत पदार्थाचा आकार धारण केला ती स्मृती आहे. आणि इंद्रियाचा विषयाशी संबंध आहे ते कोण आहे तर स्वप्न आहे. म्हणून जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न आहे असं म्हणता येणार नाही. संस्कार मात्रजन्य ज्ञानम स्मृती असं स्मृतीचं काय आहे लक्षण आहे. बरं, संस्कारापासून केवळ स्मृतीच होते असं नाही, तर प्रत्यक्षसुद्धा प्रतिभिज्ञरूप प्रत्यक्षसुद्धा कशाद्वारा होतं संस्काराद्वारा होतं. मग संस्कार आणि प्रतिभिज्ञ प्रत्यक्ष यामध्ये फरक काय तर केवळ संस्काराद्वारा होत असेल तर त्याला स्मृती म्हणतात, आणि पूर्वीचे संस्कार आणि पुनरावृत्तीचं आणि विषयाचं एखादी स्थितीत होत असेल तर त्याला मात्र प्रतिभिज्ञरूप प्रत्यक्ष म्हणतात. म्हणून स्वप्नाला फार झालं तर तू अभिज्ञरूप किंवा प्रतिभिज्ञरूप प्रत्यक्ष म्हणता येईल, पण स्मृती म्हणता येणार नाही. स्वप्नामध्ये असे काही विलक्षण पदार्थ प्रतीतील येतात की आपण या विषयामध्ये त्याचा कधी अनुभव घेतलेला नाही. तो म्हटलं ठीक आहे, या आयुष्यामध्ये अनुभव घेतला नसेल, पूर्वजन्माचे संस्कार असेल, जशी बालकाची स्तनपानाच्या ठिकाणी प्रवृत्ती होती ती पूर्वजन्माचे संस्कार आहे, त्याप्रमाणे त्यालाही कारण संस्कार माना. श्रीगुरूंनी सांगितलं ठीक आहे, असं कुठल्याही जन्मामध्ये आपल्याला संस्कार होणं संभवनीय नाही, पण स्वप्न तर तसं प्रतीतील येतं. म्हटले कोणतं? आपल्याच मस्तिष्काचा शिरछेद आपणच आपल्या उघड्या डोळ्याने पाहिला, असा संस्कार कोणत्या जन्मात होणं शक्य आहे? उत्तर आहे कुठल्याही जन्मात होणं शक्य नाही, पण स्वप्न कधी कधी तसंही पडताना आपल्याला दिसतं. शिष्य म्हणलं त्यातही काय अवघड नाही, शिरछेद तो दुसऱ्याच्या मस्तिष्काचा पाहतो आणि स्वप्न मात्र त्याला आपल्या मस्तिष्काचा शिरछेद झाला असं पडतं, त्यालाही कारण काय माना? संस्कार माना. गुरुदेव म्हटले असं म्हणता येणार नाही, असं जर म्हटलं तर अनुभवाला विरोध येतो, कारण वाटेल त्या संस्काराच्या द्वारा वाटेल त्या पदार्थाची स्मृती व्हायला लागेल आणि या अनुभवाच्या विरुद्ध असल्यामुळे असं म्हणता येणार नाही. आणि सगळ्यात स्वप्न पदार्थ म्हणजे जागृत पदार्थाची स्मृती नाही, याबद्दल अनेक युक्ती जरी दिल्या असल्या तरी प्रबल युक्ती प्रबल अनुभूती हीच आहे का स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ हा सन्मुख दिसतो. म्हणून जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न आणि म्हणून सत्य म्हणा हे म्हणणं उचित ठरणार नाही. आणि दुसरं, लिंगदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर जातो म्हणून स्वप्न पदार्थ सत्य म्हणा, तर हेही म्हणणं उचित ठरणार नाही. का बरं? त्याचं कारण असं आहे की मृत्यू म्हणजे नेमकं काय तर लिंगदेहाचा स्थूलदेहाशी होणारा वियोग याचं नाव मृत्यू आहे आणि अन्य स्थूलदेहाशी होणारा संयोग याचं नाव जन्म आहे. असं असल्यामुळे स्वप्नावस्थेमध्ये तुझ्या मते लिंगदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर जातो आणि ईश्वरसृष्ट पदार्थाची व्यवहार करून पुन्हा येतो. मग लिंगदेहाने ज्या पदार्थाशी व्यवहार केला ते ईश्वर सृष्टीतले म्हणजे सत्य आहे, म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा असं जर तू म्हणत असेल तर मग लिंगदेहाचा स्थूलदेहाशी योग म्हणजे हा स्थूलदेह कसा दिसतो? भयंकर दिसतो, प्राणरहित दिसतो, अमंगल शववत दिसतो. मग ज्याला ज्याला स्वप्न पडलं त्या वेळेला त्याचा जर लिंगदेह या स्थूलदेहाला सोडून बाहेर गेला असेल तर त्यावेळेला त्या प्रत्येकाचं शरीर भयंकर दिसलं पाहिजे, प्राणरहित दिसलं पाहिजे, अमंगल दिसलं पाहिजे. पण ते प्राणसहित दिसतं, अमंगल दिसत नाही, भयंकर दिसत नाही. याचाच अर्थ लिंगदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर जातो आणि म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा हाही तर्क उचित ठरणार नाही असं गुरुदेव बोललेत. आणि असं ज्या वेळेला गुरुदेवाचं बोलून झालं तर त्यावेळेला शिष्य म्हणतो असं आहे, लिंगदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर जातो आणि म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा असं आम्ही ज्या वेळेला बोललो तर त्यावेळेला वक्तुर इच्छा तात्पर्यम पकडितव्यम आमच्या म्हणण्याचं आमच्या या विधानाच्या पाठीमागचं गुरुदेव तात्पर्यच तुम्हाला कळालं नाही. गुरुदेव म्हटले तात्पर्य कळालं नाही, मग नेमकं तात्पर्य काय आहे? आता आणि खरं असंही असतं का बऱ्याच वेळेला समोरचा वक्ता बोलत असेल आणि श्रोत्याने त्याचा वक्त्याच्या बोलण्याच्या पाठीमागं शब्दाच्या पाठीमागचा जो भाव आहे म्हणजे तात्पर्य अर्थ आहे, त्याचा अभिप्रेत अर्थ आहे, त्याच्या पाठीमागचा त्याच्या अंतःकरणातला भाव आहे, तो कधी कधी नाही समजून घेतला तर मग आपल्याला अर्थ कळत नाही असंही होतं. जसं की एखादा वक्ता बोलू लागला का हो आपण मेलेलं कुत्रं चालताना पाहिलं का? मग समोरचा व्यक्ती म्हणतो तुम्ही काय बावळट आहात का? कुत्रं जर मेलं असेल तर चालेल कसं, चालत असेल तर मेलं कसं? आज तुमचं विधानच हे वदत व्याघात दोषाने युक्त आहे. तो म्हणायला लागला माझा भाव तुम्हाला कळाला नाही. काय भाव आहे? अहो म्हटले तुम्ही चालत येत होता त्यावेळेला तिथे एक कुत्रं मरून पडले होतं ते तुम्ही बघितलं का? म्हटले मग तुम्ही असं बोलायचं ना. म्हटले मग पहिलं कसं बोललो? असंच बोललो, पण तुम्हाला आमचं काही तात्पर्य कळालं नाही. दुसऱ्या वाक्यात त्याने समजून सांगितल्याच्यानंतर ते तात्पर्य आपल्या लक्षात आलं.
तसं या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला म्हणतो सूक्ष्म देह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो, ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करून येतो म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहे. तर या आमच्या विधानापाठीमागे सूक्ष्मदेह बाहेर जातो म्हणजे सूक्ष्मदेहातले सगळेच घटक बाहेर जातात असा आमचा अर्थ नाही. म्हणजे मग काय तुझा अर्थ आहे? तर आपण पहा, 25 तत्वात्मक आहे आणि उभय गोचर आहे तो स्थूल देह आहे. 16, 17 किंवा 19 तत्वात्मक आहे आणि तो ज्याचा त्यालाच विषय होतो तो सूक्ष्मदेह आहे. आणि या दोघाचं बीज ज्याच्यात असतं तो कारणदेह आहे. किंवा आपण काल असं म्हटलो, जो भौतिक अग्नीने चितेमध्ये जळतो तो स्थूलदेह आहे. जो चिंतारूपी अग्नीने पदोपदी जळतो तो सूक्ष्मदेह आहे. ज्ञान अग्नीने जळणारा तो कारणदेह आहे. या ठिकाणी सूक्ष्मदेहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजेच मृत्यू हे आपण बोलला, तेही विधान आम्हाला मान्य आहे, पूर्वपक्ष म्हणतो. पण सूक्ष्मदेहामध्ये किती कोश येतात? 3 कोश येतात. ज्ञानेंद्रिय आणि मन घेतलं की मनोमय कोश आहे. ज्ञानेंद्रिय तीच आणि बुद्धी घेतलं की विज्ञानमय कोश आहे. आणि कर्मेंद्रिय आणि पंचप्राण घेतले की प्राणमय कोश आहे. तर या 3 कोशापैकी सगळीच बाहेर जातात घटक असं आमचं म्हणणं नाही. मग म्हणजे जे 19 घटक आहेत त्यापैकी अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय तेवढी बाहेर जातात. अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय झाली 5 आणि अंतकरण चतुष्टय म्हणजे 4, 5 आणि 4 9. हे 9 जण तेवढे काय होतात? बाहेर जातात. ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करतात पण आत येतात. आणि मरण निमित्त हा जो देह अमंगल प्राणरहित शववत भयंकर दिसायला पाहिजे, तो का दिसत नाही? तर ज्याच्या वियोगाने या गोष्टी दिसतात तो तिथे आहे ना. कोण? प्राण. प्राण आणि कर्मेंद्रिय कुठे आहे? या स्थूल शरीरातच आहे. प्राण आणि कर्मेंद्रिय स्थूल शरीरात असल्यामुळे मरणानिमित्त होणारे जे दहनादी क्रिया आहे किंवा प्राणरहित भयंकर असं जे दिसायला पाहिजे तसं काही होत नाही. म्हणजे इकडे स्थूल देहाचं रक्षणही होतं, मरणानिमित्त दहनादी क्रिया होणार होता त्या होत नाही. ते अमंगल प्राणरहित न दिसता ते मंगल प्राणसहित आणि पूर्ववत दिसतं, कारण प्राण आणि कर्मेंद्रिय इथेच आहे. बरं, ते प्राण आणि कर्मेंद्रिय बाहेर जाऊन उपयोगही नाही. प्राण म्हणजे एक भाता आहे, श्वासोश्वास चालणारा, एक पंपिंग होत राहतं हृदयाचं. प्राणाला काही ज्ञान होतं का? प्राण जड आहे, तो बाहेर न जाऊन उपयोग नाही. बरं, कर्मेंद्रिय बाहेर कर्म करायचं का ज्ञान करून घ्यायचं आहे? ज्ञान करून घ्यायचं आहे. म्हणजे कर्मेंद्रिय क्रियाजनक आणि कर्मेंद्रियाने ती बाहेर जाऊन उपयोगही नाही म्हणून ती कर्मेंद्रिय इथे राहतात. प्राण जड असल्यामुळे त्याला ज्ञान होत नाही म्हणून तो इथे राहतो. हे 10 जण इथे राहिले म्हणजे याचं संरक्षण होतं. आणि अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय तेवढी बाहेर जातात. ज्ञानेंद्रिय कशा करता? तर शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं ज्ञान करून घ्यायचं म्हणलं तर 5 ज्ञानेंद्रिय लागतात आणि अंतकरणसुद्धा लागतं देहाच्या ज्ञानासाधन. म्हणून अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय तेवढी बाहेर जातात. ती ज्ञानाचा व्यवहार करून चरितार्थ होऊन ती पुन्हा आत येतात. आणि प्राण आणि कर्मेंद्रिय ते असल्यामुळे देहाचं रक्षणही होतं. असा जर वियोग तुम्ही केला तर मरणानिमित्त शरीर हे प्राणरहित भयंकर असं दिसायला पाहिजे असं काही म्हणायचं कारण नाही. असा कोण समन्वय करू लागला? हा पूर्व पक्ष. तर त्याला म्हणतात तू केलेला हा समन्वय मात्र उचित नाही. वरवर पाहता तुझं विधान हे जरी बरोबर वाटलं तरी हे मात्र विधान बरोबर नाही. कसं ते श्री गुरु सांगतील, पण शिष्याचं म्हणणं काय तेवढं आपण पहिला आता हे वाचून घेऊ. तरंग 6वा परिच्छेद 4 क्रमांकाचा. प्राणाशिवाय अंतकरण व इंद्रिय बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतात म्हणून स्वप्न पदार्थ कसे आहेत? सत्य आहेत. याविषयी शंका व समाधान. शिष्य काय म्हणतो बघा. महाराज, स्वप्नात स्थूल शरीर सोडून प्राण जात नाही. स्थूल शरीर सोडून प्राण जातो का बाहेर? उत्तर आहे नाही. मग कोण जातं? तर फक्त अंतकरण आणि इंद्रिय बाहेर जातात. इंद्रिय म्हणताना सुद्धा तिथे कोणती इंद्रिय घ्यायची? ज्ञानेंद्रिय. ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रिय आणि श्रोत्र इंद्रिय, त्वग इंद्रिय, चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रिय अशी ज्ञानेंद्रिय तेवढी बाहेर जाऊन अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय बाहेर जाऊन सत्य पर्वत आदी पाहतात. प्राण शरीरातून बाहेर जात नाही म्हणून स्थूल शरीर मरणावस्थेप्रमाणे भयंकर दिसत नाही. प्राण स्थूल शरीर सोडून बाहेर न गेल्यामुळे मरणसमयी शरीर जसं भयंकर प्राणरहित अमंगल शववत असं दिसायला पाहिजे तसं काही होत नाही. आणि त्याचे ज्ञाती बांधवसुद्धा त्याचे प्राण चालू असल्यामुळे श्वासोश्वास चालू असल्यामुळे हे देवा घरी गेले असं समजत नाही. हे घरीच आहे, त्यामुळे त्याचं दहनादी क्रियासुद्धा करत नाही. शिवाय
बरं, प्राण बाहेर जाऊन उपयोगीतच नाही ना. आम्ही बोललो सूक्ष्म शरीर, पण आम्हाला वाटलं तेवढा तुम्ही समन्वय लावून घ्याल. ठीक आहे, आम्ही आता सांगतो सूक्ष्म शरीरातला प्राण बाहेर जाणं न जाऊन त्याची उपयोगीतच काही नाही. तो अन्नात सिद्ध आहे. जसं घट निर्मिती करता माती पाहिजे, कारण ते उपादान कारण आहे. कुंभार पाहिजे, कारण तो निमित्त कारण आहे. आणि दंडचक्रही पाहिजे, कारण ते सहकारी कारण आहे. पण गाढव हे अन्नात सिद्ध कारण आहे. ते असलंच पाहिजे असं काही नाही. असलं तर ठीक आहे, पण नसलं तर तेव्हाच्या वाचूनही घट होतो. तसं अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय तेवढी पाहिजे ज्ञानाकरता. प्राण असलंच पाहिजे असं काही नाही. प्राण हा अन्यात सिद्ध कारण आहे. तो असून नसून सारखाच आहे. त्यामुळे तो जर इथे राहिला तर इकडं संरक्षण होतं, आणि बाहेर अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय गेली म्हणजे ज्ञानाचा व्यवहारसुद्धा होतो. त्यामुळे स्वप्नाला सत्य म्हणायला काही हरकत नाही, असा हा बोलतो. शिवाय प्राणात ज्ञानशक्ती नाही, म्हणून बाहेर जाण्यापासून त्याचा काही उपयोगही नाही. अंतकरण आणि इंद्रिय हीच ज्ञानाची साधने असल्यामुळे तेवढीच बाहेर जाऊन सत्य पर्वतादी पाहतात. प्राण आणि कर्मेंद्रिय शरीराच्या आत राहतात, आणि म्हणून मरणनिमित्त दहनादिकापासून, मग मरण म्हणजे याचा प्राण गेला असं जर घरच्याला वाटलं तर ते त्याच्या राम बोलो भाई राम दहनादी संस्कार त्याचा करतील, पण त्यापासून त्याचं संरक्षणही होतं, कारण प्राण इथे राहतो, कर्मेंद्रिय इथे राहतात. अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय बाहेर पर्वतादिकांना पाहून पुन्हा प्राण आणि कर्मेंद्रिय जिथे आहेत म्हणजे स्थूल शरीरात आहे तिथे पुन्हा ती येतात, आणि ती असे मानले म्हणजे झाले. म्हणजे या मान्याने काय झालं, मरणनिमित्त दहनादी क्रियेपासून संरक्षणही झालं. शरीर अमंगल प्राणरहित दिसावं अशी काही आवश्यकता नाही. आणि बाहेर अंतकरण ज्ञानेंद्रिय जाऊन ती पुन्हा आपला व्यवहार करून ती पुन्हा आत येतात. असं म्हटलं म्हणजे स्वप्न सत्यही ठरतं, आणि मरणनिमित्त या शरीराचं संरक्षण पाहिजे ते देखील होतं. असा मधला मार्ग हा या तर्कदृष्टी नावाचा शिष्याने काढला. कारण शेवटी काही जरी झालं तर तो तर्कदृष्टी आहे, पण याचा हा जो तर्क आहे हा श्रुतिमताला अनुसरणारा तर्क नसून कुतर्क आहे. आणि आपण सुरुवातीलाच बोललो तर्केताम मा कुतर्केताम. तर्क अवश्य करावा, तर्काने ज्ञानाला दारडे येतं, पण तर्कामध्ये कुतर्क नसावा, श्रुतीला अनुकूल तर्क असावा. आणि हा कुतर्क कशाहून आहे, आता याचं उत्तर श्री गुरुदेव श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने यांनी जे आता विधान केलं याचं खंडन करतात. त्याचं म्हणणं काय, 9 जण जातात, 10 जण इथे राहतात. 19 पैकी 9 जण म्हणजे कोण, 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय, 5 आणि 4 9 एवढी बाहेर जातात. आणि पंच प्राण आणि पंचकर्मेंद्रिय इथे राहतात. ती इथेच राहिल्यामुळे स्थूल देहाचं दहनादी कर्मापासून संरक्षण होतं. आणि ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण बाहेर गेल्यामुळे ती ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार करून पुन्हा इथे येतात. म्हणून स्वप्नाला सत्य म्हणायला काही हरकत नाही. ठीक ना. पण गुरुदेव म्हणतात हे विधान तुझं उचित नाही. का उचित नाही, आत्ताच तूर्त त्याने सूक्ष्म देह त्याच्यातील असणारा प्राण हा कोणतं कारण ठरवला, अन्यत सिद्ध कारण ठरवला. म्हणजे तो ज्ञानाच्या बाबतीत असला काय आणि नसला काय, तर त्याला सांगतात स्थूल सूक्ष्म संघातामध्ये. स्थूल म्हटलं का त्याच्यातले 25 घटक, सूक्ष्म म्हटलं तर 19 घटक, अशा स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या संघातामध्ये म्हणजे या समुदायामध्ये तू निकामी ठरवलं, अन्यथा सिद्ध कारण ठरवलं कोणाला, प्राणाला. पण तो निकामी नसून सर्वाचा स्वामी आहे. तो जरी ज्ञान करून देत नसला तरी त्याच्याशिवाय ज्ञान होत नाही. हे मात्र एवढीच गोष्ट तू लक्षात घे. गाडीमध्ये पेट्रोल धावतात का ते चाक धावतात, उलट आहे चाकं धावतात. चाकं गाडीला गत्यंतर स्थित्यंतर करतात, हे जरी खरं आहे. पण पेट्रोल चालताना दिसत नसलं तरी पेट्रोलशिवाय चाकं फिरत नाही, हे तेवढंच काय आहे, खरं आहे. तसं प्राण जरी ज्ञान करून देत नसला तरी प्राणाशिवाय ज्ञान होत नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. आता डोळे आहेत, आपण मंदिरात गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं आपलं माऊलीचं रूप आपल्याला हे डोळे दाखवतात. पण कधी दाखवतात, तिथे गेल्याच्या नंतर दाखवतात का इथेच बसल्या जागेवर दाखवतात, गेल्याच्या नंतर दाखवतात. मग डोळे तिथे गेल्याच्या नंतर दाखवतात, पण तिथपर्यंत नेण्याकरता कर्मेंद्रिय कोण लागले, पाय लागलेत ना. बरं, पाय लागल्याच्या नंतर पायाला तिथपर्यंत घेऊन जाण्याकरता ऊर्जा कोण लागला, प्राण लागला. ऊर्जेचा स्रोत शरीरातला कोण आहे, प्राण आहे. प्राण नसेल तर पाय चालणार नाही, पाय चालले नाही तर तिथे मनुष्य जाणार नाही, मनुष्य गेला नाही तर त्याला समाधीचं दर्शन होणार नाही. याचा अर्थ प्राणाशिवाय तिथपर्यंत म्हणजे प्राणाशिवाय ज्ञान होईल का, मग ज्ञान प्राणाने करून दिलं का, नाही. ज्ञान कोणी करून दिलं, ज्ञानेंद्रियाच्या द्वाराच झालं. पण ज्ञानेंद्रियाच्या द्वारा ज्ञान होण्याकरता ज्ञानेंद्रिय तिथे जावी लागली, ज्ञानेंद्रियाला घेऊन जाण्याकरता कर्मेंद्रियाला लागले, कर्मेंद्रियाला तिथपर्यंत येण्याकरता ऊर्जेचा स्रोत प्राण लागला. प्राणाशिवाय ज्ञान होणार नाही.
मग आता स्थूल शरीरामध्ये प्राण महत्त्वाचा आहे का, सूक्ष्म शरीरामध्ये प्राण महत्त्वाचा आहे का, दोन्हीमध्ये महत्त्वाचा आहे? उत्तर आहे दोन्हीमध्ये महत्त्वाचा आहे. कसा? एखादा मुमूर्षू अर्थात मरणासन्न व्यक्ती आहे, मरणासन्न अवस्थेमध्ये तो पोचलेला आहे, अगदी शेवटच्या काही त्याच्याकडे घटका आहे. तर अशा वेळेला एखादी व्यक्ती कोमात गेलेली असते. मग त्याचं शरीर काय काम करतं? उत्तर आहे काही काम करत नाही. डोळे असून पाहत नाही, वाणी असून बोलत नाही, पाय असून तो चालत नाही, हात असून काही देणं घेणं करत नाही, डोळे असून तो कोणाला पाहत नाही. असं जरी असलं तरी त्याचे घरातले त्याला पेटून देत नाही. घरातले म्हणतात राहू द्या राहू द्या, अजून कोण आहे? प्राण आहे. म्हणजे प्राण शिल्लक आहे तर आहे, प्राण शिल्लक नसेल तर राम बोलो भाई राम. म्हणजे स्थूल शरीराला दहनादी क्रियेपासून संरक्षित स्थूल देह कोणामुळे आहे? उत्तर आहे प्राणामुळे आहे. बरं, प्राणरहित असणारा एखादा स्थूल देह त्याला जर स्पर्श झाला तर सचेल स्नान करतात, सुतक वाट लागलं म्हणतात, होतं की नाही प्रेताला स्पर्श झाल्याच्या नंतर. म्हणजे या स्थूल देहाला एखाद्याचा स्पर्श झाला तर स्नान का करत नाही? उत्तर आहे प्राण शिल्लक आहे म्हणून. याला दहन पेटून का देत नाही? उत्तर आहे प्राण शिल्लक आहे म्हणून. म्हणजे या दोन गोष्टीवरनं पाहिलं तर स्थूल शरीराचं सार कोण आहे? उत्तर आहे प्राण आहे. एखादी व्यक्ती कोमात गेल्याच्या नंतर त्याचे कुठला अवयव काम करतो? कुठलाच करत नाही. तो खात नाही, देत नाही, घेत नाही, काही करत नाही. तरीसुद्धा घरातली लोक त्याला आता स्मशानभूमीत नेऊन चितेवर ठेवून त्याला पेटून द्यायला पाहिजे असं धाडस करत नाही. का? प्राण शिल्लक आहे म्हणून. म्हणजे स्थूल शरीराचा सार कोण ठरला? प्राण ठरला. जसं धातूचा सार सुवर्ण आहे, सौंदर्याचा सार नाक आहे, साधनेचं सार भगवंताचं नाम आहे, तसं तुपाचं सार, दयाचं सार, आपलं दुधाचं सार तूप आहे. तसं या स्थूल सूक्ष्म संघातामध्येही स्थूल शरीराचं सार कोण आहे? प्राण आहे. जसा स्थूल शरीराचं सार प्राण आहे तसं सूक्ष्म शरीराचं सार देखील कोण आहे? हा प्राणच आहे. ते कसं? तर यांनी गुरुदेव त्याला म्हणतात की तू प्राणाला अन्यथ सिद्ध कारण ठरून निकामी ठरवतो, पण तो अन्यथ सिद्ध कारण नसून अगदी मूलभूत कारण असल्यामुळे तो निकामी नसून सर्वाचा स्वामी आहे. याच्याकरता ही गोष्ट श्रुतीने त्याला पटवून देण्याकरता त्याला उपनिषदातली एक घटना सांगतात. उपनिषदामध्ये अशी एक गोष्ट येते, असा एक प्रसंग येतो की ही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राणपंचक यांच्यामध्ये एकदा तंटा निर्माण झाला, कलह झाला, भांडण झालं, अगदी कडाक्याचं जोरदार भांडण झालं. आणि शेवटी ते भांडण आपसी ठिकाणी ते आपापल्यामध्ये न मिटल्यामुळे ते अगदी तंटामुक्ती अध्यक्षाकडे त्यांचं भांडण गेलं. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणजे सर्वांचे जनक असणारे प्रजापती ब्रह्मदेवाकडे ती गेली आणि ब्रह्मदेवाला सांगायला लागले की आमचं हे भांडण मिटवा, आमचे जनक शेवटी तुम्ही आहात. आणि नह ती सगळे बोलतात को नह श्रेष्ठ हा, आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे ते सांगा. आता ब्रह्मदेव म्हणायला लागले तुम्ही 19 जण या ठिकाणी आहात, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण पंचक ही 15 आणि चित्तचतुष्टय 4, 19 जण. आता मी सगळ्याचा निर्माता आहे, म्हणजे तुम्ही सगळे माझे संतती आहात आणि मी कोणालाही मी यथार्थ जरी निर्णय दिला तर तुम्ही म्हणाल पक्षपातच केला. मग त्यापेक्षा तुम्ही काय करा, मी एक पेपर काढतो, तुम्ही प्रथम श्रेणीत जो उत्तीर्ण होईल तो तुमच्यामध्ये श्रेष्ठ. पेपर तो कसा? मग त्यांना एक स्थूल बॉडी दिली, शरीर दिलं, सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही शिरा. म्हणजे थोडक्यात स्थूल देहामध्ये सूक्ष्म देहाने सगळ्यांनी काय करायचं? प्रवेश करायचा, शिरायचं. आणि एकाएकाने बाहेर निघून साक्षी भावाने 1 वर्ष या देहाकडे पाहायचं. ज्याच्या निघण्याने हे शरीर कोसळेल, हे शरीर प्राणरहित होईल, याला आता सगळी लोक म्हणतील याला आता ठेवण्याचा अर्थ नाही. अशी ज्या वेळेला ज्याच्या निघण्याने स्थिती येईल तो तुमच्यामध्ये काय श्रेष्ठ आहे, सगळ्याला मान्य झालं. आणि मग ती प्रत्येकजण या शरीरामध्ये सगळी 19 जणांनी प्रवेश केला. आणि मग एक जण बाहेर निघून 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या देहाकडे साक्षी भावाने पाहू लागला. आपल्या जाण्याने काय होतं, काय प्रकार होतो, काय काय अधुरापणा येतो. त्यावेळेला ज्या वेळेला पहिलं चक्षुर इंद्रिय गेलं तर नेत्रा वाचून अंधत्व ही स्थिती राहिली, पण त्याचं जीवन व्यवहार चालला. नंतर श्रोत्र गेलं, श्रोत्र वाचून बधिरत्व, वाणी गेली, वाणी वाचून मुकत्व, पाय गेले, पाया वाचून पंगुत्व, हात गेले, हात वाचून खुळेपणा, पण त्याचा देहनिर्वाह मात्र चालला. त्याला पांगळा म्हणायला लागले, आंधळ्या, लंगडा म्हटलेले जाणे, मुका झालो, वाचा गेली, किंवा पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, हे संतांनी वर्णन नाही केलेलं आपल्याला. पण त्याची शारीरिक देहस्थिती मात्र त्याची चालत राहिली. त्या इंद्रिया वाचून जसं डोळा नसेल रूपाचं ग्रहण झालं नाही, श्रवणेंद्रिय नसेल शब्दाचं ग्रहण झालं नाही,
वाणी नसेल तर त्याला वक्तव्य करता आलं नाही किंवा रसाचं यथार्थ ग्रहण करता आलं नाही, पण त्याचं शरीर चाललं नाही असं नाही ना, त्याचा जीवन व्यवहार चालू राहिला. पण ज्या वेळेला प्राण निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळेला मात्र सगळीच कासावीस झाली. कशी कासावीस झाली? डोळे म्हणायला लागले आता आम्हाला तर अंधेराच येऊ लागल्या, कान म्हणू लागले तोप डागली तरी आवाज येत नाही, वाणी म्हणू लागली आता बोबडी वळायला लागली, हातपाय तर म्हणू लागले आम्हाला पॅरालिस झाला, खुळेपणा आला, अर्धांगवायू झाला, आम्ही आता कार्य करायला समर्थ नाही. मग ते सगळ्यांनी एकंदर विचार करा, एकदम आपल्यावर सगळ्यावरच अशी गदारोळ असा अपघात हा नेमका काय झाला? ते म्हटले काही नाही, आपली जी परीक्षा चालू आहेत ना तर आपण एक एक जण जाऊन आलो, पण आपल्यातला आता तोंड निघून जाऊन साक्षी भावात राहण्याचा प्रयत्न करू लागला. सगळ्यांनी विचारलं कोण? म्हटले प्राण. ते म्हटले प्राण गेला का? आपला प्राण गेला. आपण आता या शरीरात कुठलेही कार्य करायला समर्थ नाही. सगळे आलेत, घालीन लोटांगण वंदिने चरण. त्या सगळ्यांनी क्षमा मागितली प्राणाला, बाबा आमच्या बाचाही बा तू, आमच्यामध्ये श्रेष्ठ तू, आमचा सर्वांचा स्वामी, आम्ही सगळे निकामीन, तूच सर्वाचा स्वामी, पण तू इथून जाण्याचा प्रयत्न करू नको. या घटनेवरनं सूक्ष्म शरीराचाही सार प्रधान कोण ठरला? उत्तर आहे प्राणच ठरला. या बाबतीमध्ये आपले मारुती बाबा एक गोष्ट सांगत असतात. प्राणमय कोशाच्या वेळेला आपण पाहिली होती की त्या फळाफळामध्ये एकदा स्पर्धा निर्माण झाली, कोण श्रेष्ठ. बरं, जो तो आपलं महत्त्व पटवून देऊ लागला. जसं चक्षुरेंद्रिय म्हटलं मी पाहिलं नाही तर आपण काय करणार, कान म्हटले पण मी ऐकलंच नाही तर आपण काय करणार, हात म्हटले मी गेलंच नाही तर तुम्ही काय करणार, पाय म्हटले नाही पण मी तिथपर्यंत घेऊनच गेलो नाही तर काय. प्रत्येकजण आपापलं महत्त्व पटवून देऊ लागलं आणि ज्याच्या दृष्टीने ज्याच्या युक्तिवादाने तर्काने ते सत्य वाटायला लागलं. फळामध्ये श्रेष्ठ फळ कोणतं? किळी म्हणायला लागले स्वस्तात मस्त सगळं जग करतात फसतं, गरिबाचा राजा असं फळ म्हणून कोण आहे? आपणच आहे. जांभूळ म्हणायला लागला अहो मला काळी मैना म्हणतात. सीताफळ म्हणायला लागलं माझं नाव ग्रंथात गीता, प्रेमात माता पतिव्रता सीता, त्या सीतेवरनं माझं नाव आहे सीताफळ. राम म्हणायला लागलं माझं नाव रामफळ आहे. शेवटी जानकी सीतासुद्धा कोणाच्या आश्रयाने? रामाच्या. नारळ म्हणायला लागलं अहो किती मोठा कीर्तनकार असला आणि किती प्रेमाचा असला तर त्याला नाही फूल नाही फुलाची पाकळी तर किंवा श्रीफळ तरी, म्हणजे मी असं प्रत्येकजण आपलं महत्त्व पटवून देऊ लागला, मी श्रेष्ठ. पण या फळाचा ज्या वेळेला हा कल चालला तोपर्यंत बोलला काही नाही. तेवढ्यात तिथून आपले मारुती बाबा म्हणत असतात हापूसचा आंबा, रत्नागिरी हापूस, त्याचं आगमन झालं आणि त्याच्याकडे पाहताक्षणी यांची बडबड कल तर थांबलाच. पण त्या सगळ्यांनी त्याच्या प्रतिक्रिया काय ठरल्या तर त्या पाहता पाहता किळीने तर बाबा म्हणत असतात खाली मानच खाली टाकली. नारळाच्या तर पोटात पाणीच झालं, फणसाच्या तर अंगावरच काठी उभे राहिले. ते नारळ तर म्हणलं पोटातच पाणी झालं, फणस तर म्हणू लागलं अंगावर काठीच उभी राहिली आणि ते सीताफळाच्या अंगावर तर खवलीच निर्माण झाली. जांभळं तर काळं ठिक्करच पडलं. मग त्या सगळ्यांनी साष्टांग प्रणित पात करून सांगितलं बाबा आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? तूच आहे. असा हापूसच्या आंब्याला त्याने जसं म्हणावं तसं या प्रसंगावरनं कर्मेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रिय असेल आणि चित्तचतुष्टय असेल, या सगळ्यांनी सांगितलं आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहात? आपणच आहात. म्हणजे कोण श्रेष्ठ आहे? प्राण श्रेष्ठ आहे. म्हणजे सूक्ष्म इंद्रिया आपलं सूक्ष्म शरीराचाही सार कोण ठरला? प्राण. आणि स्थूल शरीराला प्राणरहित पाहताना दहनादी क्रिया करतात आणि प्राणसहित असेल तर नका का त्याने काही क्रिया. अहो 3 वर्ष एक व्यक्ती कोमात होती पण घरातल्या व्यक्तीने त्याला दाह करण्याचं धाडस घेतलं नाही, म्हणजे धाडसी निर्णय कोणी घेतला नाही. पण ज्या दिवशी त्या प्राणाचीच प्रतीती त्यांना आली नाही मग त्या दिवशी मात्र मग तो पुढचा अंत्यसंस्कार झाला. म्हणजे स्थूल शरीराचाही सार प्राण आहे आणि सूक्ष्म शरीराचाही सार प्राण आहे. त्याच्यापुढे आणखी एक अंधपंगू न्याय त्यांनी सांगितला. अंधपंगू न्याय म्हणजे काय झालं, गावामध्ये एक वार्ता आली, ती आंधळ्याच्याही कानावर पडली आणि पांगळ्याच्याही कानावर पडली. अशा ठिकाणी फार मोठा धनाचा ठेवा आहे आणि जो तो प्राप्त करेल तो मालेमाल, त्याला दुसरं काही करण्याचं काम नाही. दोघाच्याही कानावर वार्ता पडली आणि दोघंही घेण्याकरता उत्सुक आहे. पण आंधळा असल्यामुळे त्याला तिथपर्यंत जाता येत नाही आणि पांगळा आहे त्याचे डोळे चांगले पण तो तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आंधळ्याचे पाय चांगले आहे पण डोळे नाही म्हणून तो जाऊ शकत नाही. दोघालाही धनप्राप्तीची इच्छा झाली. मग यांनी दोघांनी युती केली. आंधळा म्हणू लागला एक काम कर, म्हणजे काय? माझे पाय. पांगळा म्हटला तुझे पाय तर माझे डोळे. दोघांनी युती केली. आंधळ्याचे पाय भरभक्कम होते, त्यांनी पांगळ्याला खांद्यावर घेतलं आणि पांगळ्याने उजवीकडे डावीकडे असं मार्गदर्शन केलं. दोघे गेले आणि ते काय जागा असेल ती खोदून त्यांनी धनाची काय केली? प्राप्ती केली. दोघं वेगळी होती तोपर्यंत गावात फिरू शकत नव्हती आणि दोघं एकत्र आली तर ती 4 धामाची यात्रा पूर्ण केली म्हणा, नाही तर मग आत्मरूपी धनाचा ठेवा त्यांना लाभला. तसं ते आंधळा कोण आहे? या ठिकाणी प्राण आहे. आणि पांगळा कोण आहे? तर ही ज्ञानेंद्रिय आहे.
कारण ज्ञानेंद्रिय ज्ञान करून द्यायला समर्थ आहे, पण तिथपर्यंत घेऊन गेलं तर आहे ना. आणि आंधळा हा जायला समर्थ आहे, पण तिथं ज्ञान करून देणारी इंद्रिय असली तर, म्हणजे प्राणाशिवाय गमन नाही तर ज्ञानेंद्रियाशिवाय ज्ञानाचा व्यवहार नाही. हे दोघं वेगळी राहिले तर ज्ञानाचा व्यवहार घडत नाही. पण दोघंही एकत्र आली तर अनात्म पदार्थाचा त्याग करून आत्मरूपी धनाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. या अंधपंगू न्यायाने जरी बघितलं तरी या दोघाची परस्पराला कशी आवश्यकता ही गोष्ट आपल्या लक्षात येते. तिसरी गोष्ट योगसूत्र आहे, योगदर्शन आहे. भगवान पतंजली कृत असणारे योगदर्शन, त्यामध्ये अनेक योगाचा विचार आलेला आहे. अष्टांग योगाचा विचार आलेला आहे. त्यामध्ये प्रधान 2 योगाचा विचार आहे. तो एक हठयोग आहे आणि दुसरा राजयोग आहे. हठयोग कशाला म्हणतात आणि राजयोग कशाला म्हणतात? तर हठयोग म्हणताना ज्याच्यामध्ये प्राणाचा निरोध केला जातो त्याला हठयोग म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये मनाचा निरोध केला जातो त्याला राजयोग असं म्हणतात. हठयोगापेक्षाही श्रेष्ठ राजयोग आहे. पण राजयोग ज्याला साध्य व्हावा असं वाटत असेल, राजयोग म्हणजे राजाचा निरोध करणं म्हणा. आणि राजा कोण? शरीरामध्ये म्हणून राजा एक देहपुरी असे नांदतो त्याची दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी तिने कृपा कली आम्हा वर्गा. त्या मनाचा निरोध करणं त्याला राजयोग म्हणतात, आणि प्राणाचा निरोध करणं त्याला हठयोग असं म्हणतात. मग ज्याला मन निरोधरूप राजयोग साध्य व्हावा असं वाटतं तिने प्राण निरोधरूप हठयोग केला तर मन निरोधरूप राजयोग त्याला साधतो. प्राण निरोधरूप हठयोग केला नाही तर मन निरोधरूप राजयोग त्याला साधत नाही. जसं की आपल्याला इंद्रिय ताब्यात यावी असं वाटत असेल तर आपण रसन इंद्रियाला ताब्यात घेतलं का इतर इंद्रिय आपोआप ताब्यात येतात. आणि रसन इंद्रियाला ताब्यात नाही घेतलं, त्याला मोकळं सोडलं आणि इतर इंद्रियाचा निग्रह केला तर माऊली म्हणतात इतर इंद्रिय आवृत्ती परी रसने नियमून करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी. इतर इंद्रियाला आवडतात आणि रसन इंद्रियाला आवडत नाही तर हजारो प्रकारे ती विषयामध्ये पुन्हा पुन्हा पतित केले जातात, कारण एक रसन इंद्रिय सगळ्याला त्याला पुन्हा पतित करतं. तसं आपण इतर इंद्रियाचा निरोध केला, मनाचाही निरोध करण्याचा प्रयत्न केला आणि प्राणाचा निरोध नाही केला तर आपल्याला प्राण निरोधरूप हठयोगा वाचून मन निरोधरूप राजयोग कधी आपल्याला साध्य होत नाही. आपल्या मन निरोधरूप राजयोग जर साध्य करावा आणि राजयोगी आपण ठरावा असं वाटत असेल तर अगोदर हठयोगी व्हावं, म्हणजे प्राण निरोधरूप हठयोग आपण पहिला करावा. कारण प्राणाला मन संकल्प विकल्प करतं, मनाबद्दल तक्रार आहे. गोपाळ म्हणतात तुका म्हणे तू राख मनेरी मग मग त्या येरी आम्ही जाणो. तुकोबरायाचे बंधू कानोबाराय म्हणतात काय काय करतो या मना परिणा ऐकी नारायणा करू नये त्याची करवे वंचना नेवपतना आदरिले. तुकोबराय म्हणतात बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. भक्तराज अर्जुन म्हणतात चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरी सुदुष्करम. याचाच अर्थ सगळ्यांनी या मनाबद्दल तक्रार केलेली आहे. आणि माऊली म्हणतात हे मन कैसे केवढे पाहू जाताना सापडे एरवी राठवया थोकडे त्रैलोक्य या. हे शोधायला गेलं तर सापडत नाही, फिरायला लागलं तर याला त्रैलोक्य सुद्धा पादाक्रांत कमी करायला नाही करता कमी पडतं असं हे मन आहे. पण हे मन हे वाईटही आहे चांगलंही आहे. याचा एक चांगलेपणा असा आहे का जे देखिल्या गोडीच्या ठाया सोके. माऊली म्हणतात काय, या मनाची एक निके जे देखिल्या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुकी दावीत जायचे. या मनाची एक चांगली गोष्ट आहे. ते त्याला वाईट विषय द्या चांगला विषय द्या, त्याला एकदा लाचावलं त्याला त्याची गोडी लागली का मग लाचावले मन लागलीशी गोडी ते जीवेनं सोडी आयशी झाली. मग शेवटी एखादा तो मुंगळा गोळाच्या भेलीला पकडल्याच्या नंतर ती ओढायला गेलं तर ट्राली तुटून येईल पण मुंडकं सोडणार नाही. तसं मन हे अनात्म पदार्थ द्या नाही तर आत्मा द्या, त्याला एकदा हळूहळू या आटापारा माजारी मोटकी निमिषी बरी देतो जाय. मग जे जे का निमित्त देखील माझे सुख ते तुले अरोचक विषय घेईल. एकदा ते जडलं ना मग ते मन रूपाने शिल्लक राहत नाही. मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैशी निवृत्तीशी आले. पण हे असं करणं म्हणजेच मन निरोधरूप राजयोग साधला जाणं. पण तो कधी प्राण निरोधरूप हठयोग साधला तर. प्राण निरोधरूप हठयोग साधला नाही तर मन निरोधरूप राजयोग साधत नाही. याही प्रसंगावरनं योग सूत्रामध्ये सुद्धा प्रधान कोण सांगितलं मग प्राणच. कारण प्राण निरोधरूप हठयोग साधला तर मन निरोधरूप राजयोग साधेल अन्यथा नाही. म्हणजे त्याही प्रसंगात पाहिलं तर सार कोण ठरला या सूक्ष्म शरीरामध्ये, प्राणच ठरला. म्हणजे स्थूल शरीराचाही सार प्राण आहे आणि सूक्ष्म शरीराचा तो तंट्याचा प्रसंग अंधपंगू न्याय किंवा हठयोग राजयोग या सगळ्या श्रुतीचे दाखले दिले थोडक्यात. आणि सूक्ष्म शरीराचाही सार महत्त्वाचा कोण ठरवला, प्राण ठरवला. काय आहेच आहे.
बरं, अनुभवाचा आपला निषेध करता येत नाही. तो काय म्हटलं होता, कोण इथे राहतात, प्राण आणि कर्मेंद्रिय इथे राहतात आणि ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण बाहेर जातात आणि ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार करून पुन्हा इथे येतात. म्हणून कोणाला सत्य म्हणा, आपलं ते स्वप्न प्रपंचाला काय म्हणा, सत्य म्हणा. तो गुरुदेव म्हणतात असं तर म्हणताच येत नाही, पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे असं जर मानलं तरी त्याला म्हणतात तुष्यंतु दुर्जन्याने. त्याचं म्हणणं घडीभर स्वीकारून सुद्धा कसं, ही श्रुतियुक्ती अनुभूतीच्या विरुद्ध ही गोष्ट आहे, त्याला पटवून देणं. तर त्याला सांगतात ठीक आहे, असं जर आपण म्हणलं तर आता समजा सूक्ष्म शरीरातील असणारे ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण हे बाहेर जाऊन ईश्वरसृष्ट पदार्थाचे व्यवहार करतात, असं कोणाचं म्हणणं आहे, पूर्वपक्षाचं. तर त्याला म्हणतात असं तर बरोबर नाही, पण मानलं तर आता जागृतीत मी जर समजा आता ही बॉटल घेतली ठेवली, आता ही बॉटल बाबाची आहे, मी घेतली आणि पुन्हा पाणी पिलवून आणि त्यांच्याकडे दिली, हा व्यवहार घडला कुठे, जागृतीत. आणि असाच व्यवहार कुठे घडतो, त्याचं म्हणणं आहे स्वप्नात आहे. मग स्वप्नामध्ये कोण बाहेर गेले, ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण बाहेर गेलं. आणि स्वप्नामध्ये ज्ञानेंद्रिय अंतकरण बाहेर गेले, आपली भेट झाली, जरा पाणी प्यायला द्या बघू, लगेच दिली. आणि मी पाणी पिलं, मीठ म्हटलं पाहिजे ही बाटली घ्या. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हटलं पाहिजे अहो आपल्या स्वप्नात आलं तर स्वप्नात पण तुम्ही पाणी मागितलं, आम्ही दिलं, तुम्ही पाणी पिलात. मग हा व्यवहार जागृतीत जसा दोघालाही कळाला तसाच कधी कळायला पाहिजे, तो दोघाला स्वप्नातही कळायला पाहिजे. आणि स्वप्नात सुद्धा तो व्यवहार प्रत्येक ज्याच्याशी सोबत व्यवहार केला तो त्यांनी मान्य केला पाहिजे. मला समजा 4 रुपयाची पैशाची अडचण आहे आणि एखाद्या मित्राकडनं ते पैसे घेतलेत, पण या पूर्वपक्षाच्या मताने ते कसे घेतलेले आहेत, सत्यच घेतलेले आहेत. कारण का, त्यांनी ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार केला. बरं ठीक आहे, मग पैसे घेतले, त्या मित्राने दिले, दुसऱ्या दिवशी भेटल्या गेल्याच्या नंतर याने सांगितलं पाहिजे का हो ते कालचे तुम्ही पैसे दिले ते स्वप्नात ना, ते घ्या. त्याने म्हटलं पाहिजे ते द्या. आणि तेवढ्यात याने घ्या म्हटलं पाहिजे, त्याने द्या म्हटलं पाहिजे, तो कारण तो समोरच्याला देखील तो व्यवहार कळाला पाहिजे. पण असं होत नाही. उलट तो स्वप्नामध्ये पूजेत असेल आणि हा पैशाचा काहीतरी विषय काढला आणि स्वप्नातल्या बोलायला लागला आणि तो 10 वेळेस बोलला, तो पूजेत जरी असला तर पूजा सोडून त्याचं जर खरं याच्यावर प्रेम असेल तर त्याला तो मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल, हे असा का बरळायला लागला म्हणून. आणि जर प्रेम नसेल तर पूजा करताना स्वतः पादत्राने पहिले याचा समाचार घेण्याकरता असं काय बोलतो, असं होतं ना. मग याचा अर्थ जर जागृतीतला व्यवहार सत्य असल्यामुळे ज्याच्याशी व्यवहार केला त्यालाही कळतो आणि जो करतो त्यालाही कळतो. मग स्वप्नामध्ये जर ज्ञानेंद्रिय अंतकरणाने ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार केला असेल तर तो संबंधीने सुद्धा मान्य केला पाहिजे, त्यालाही तो व्यवहार कळाला पाहिजे. पण असं कळतं का, होतं का, मान्य होतं का, नाही तर मग त्याला सत्य म्हणण्याचा अर्थ काय, हे अनुभूतीने. किंवा आता स्वप्नामध्ये कधी कधी मनुष्य, आता इथं आपण आहोत, झोपला ना, झोपेत जर स्वप्न पडलं तर आळंदीतलं स्वप्न पडेल का, हरिद्वाराचंही पडू शकतं, हरिद्वाराचंही पडू शकतं, काशीतलंही पडू शकतं, कुठलंही स्वप्न पडू शकतं. मग जर तो तो स्वप्नामध्ये हरिद्वारला गेला तर स्वप्नाचा क्षण किती आहे, 1 क्षणाचं स्वप्न, 1 क्षण काळ आहे. आणि कंठगत नावाची, पुरितत नावाची, हिता नावाची, पुरितत नावाची नाडी तिथंही स्वप्न पडतं म्हणतात. इतक्या कमी अल्प कालावधीमध्ये जर अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय तेवढी बाहेर जातात म्हणलं तर इतक्या दूरचा प्रवास करू शकतील का ती. बरं, केल्याच्या नंतर त्याला स्वप्नात काय दिसतं, माध्यनेचा सूर्य दिसतो. रात्रीच्या 12 वाजता त्याला हरिद्वारमध्ये माध्यनेचा सूर्य दिसतो, पश्चिमेला नील पर्वत दिसतो, एका दिशेला पूर्ण गंगा दिसते. पण असं स्वप्नात तर काहीच नाही. म्हणजे रात्रीच्या वेळेला तिथे माध्यनेचा सूर्य नाही, स्वप्नात त्याला दिसू लागला. मग याचा अर्थ सत्यत पदार्थाशी व्यवहार केला तर रात्री सूर्य असला पाहिजे ना, सूर्य आहे का तिथे. बरं, इतक्या अल्प कालावधीमध्ये इतका दूरचा प्रवास होईल का. मग असं जर काहीच घडणं शक्य नाही तर त्या स्वप्नाला सत्य म्हणण्यात म्हणजे दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन करणं आहे का, बुद्धिमान प्राण आहे तो, दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन होईल, ते काही बुद्धिमान त्याला कोणी म्हणणार नाही, असंही त्याला सांगून येन केन प्रकाराने जागृत पदार्थ म्हणजे स्वप्न पदार्थ म्हणजे जागृत पदार्थ, स्वप्न पदार्थ म्हणजेच काय तर सूक्ष्मदेह, त्यातील असणारे अंतकरण ज्ञानेंद्रिय तेवढी बाहेर जातात, ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार करतात, म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा. हे म्हणणं श्रुतीनेही जुळत नाही, युक्तीनेही नाही, अनुभूतीने तर नाहीच नाही. जाऊ द्या, स्वप्नामध्ये एखाद्याला मुलगा होतो, स्वप्नामध्ये एखाद्याचे वडील जातात, मग जागा झाल्याच्या नंतर एखाद्याला व्यवहारात मुलगा झाला तर तो पेढे वाटतो की नाही, एखाद्याचे वडील गेल्याच्या नंतर तो अंत्यसंस्काराची तयारी करतो की नाही. मग स्वप्नामध्ये जर ते सत्यच आहे तर त्याने जागा झाल्याच्या नंतर पेढे वाटले पाहिजे आणि वडिलाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली पाहिजे. करतो का, बरं करणारा लोक शहाणं म्हणतील का. मग असं काहीच घडत नाही तर त्याला सत्य म्हणण्याचा अर्थ काय, अशा पद्धतीने गुरुदेव बोलतात. हे गुरुदेवाचं जे बोलणं आहे त्याचा सगळा गोषवार आपण बघितला. आता पंक्तीमध्ये आणखी थोडासा स्पष्ट तो विषय होईल, बघूया. या 4थ्या परिच्छेदामध्ये
शिष्य बोलून झाल्याच्या नंतर श्री गुरुदेव बोलतायत तो प्रकार आपण अर्थ पाहिला. आता इथे त्याचा आशय पंक्तीमध्ये पाहू. तो तूर्त म्हणतो कोण जातात आणि कोण राहतात? अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय बाहेर जातात आणि कर्मेंद्रिय आणि प्राण इथे राहतो. म्हणून या शरीराचंही संरक्षण होतं, मरणाप्रमाणे तो भयंकर दिसत नाही आणि पुढचा ज्ञानाचा व्यवहार घडतो. म्हणून स्वप्नाला काय म्हणा? सत्य म्हणा. असा जो मधला बायपास त्याने एक प्रकारचा काढला, मधला मार्ग काढला, तर गुरुदेव म्हणतात हे कसं चुकीचं आहे ते अर्थ त्याला सांगतात. असे आपण बघितलेलं आहे, पंक्ती आपण वाचूया. पहिलं युक्ती गुरुदेव त्याला सांगतात. हेही म्हणणे बरोबर नाही. हे म्हणणे बरोबर नाही म्हणजे काय? 9 जण जातात आणि 10 इथे राहतात, म्हणून दोन्हीकडे कार्य व्यवस्थित घडतं. बाहेर ज्ञानाचा व्यवहारही घडतो आणि आत या देहाचं संरक्षणही होतं. असं जे तू विधान केलं हे मात्र बरोबर नाही. का बरोबर नाही? कारण सांगतात. कारण स्थूल सूक्ष्म संघातात, संघात म्हणजे समुदाय, मग स्थूल म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म शरीर, यांचा संघात म्हणजे समुदाय. म्हणजे स्थूल शरीरामध्ये असणारे 25 घटक आणि सूक्ष्म शरीरामध्ये असणारे 19 घटक, या सर्वांचा स्वामी म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण कोण असेल तर प्राण आहे. का बरे? त्याचं स्पष्टीकरण करतात. प्राणरहित पाहताच, आता स्थूल शरीराचा स्वामी प्राण कसा हे पहिले सांगतात. प्राणरहित पाहताच स्थूल शरीराचे लोक काय करतात? दहन करतात. म्हणजे प्राण नाही, लगेच याला अग्नी डाव द्या अशी तयारी करतात. अहो नाही, पण बँगलोरला त्यांचा मुलगा आहे हो, येण्याकरता त्याच्या मुलाचे हात लागले पाहिजे, येण्याकरता थोडासा वेळ लागेल, म्हणजे 2 दिवस राहू द्या. लोक म्हणतात राहू द्या नाही, पहिले उचला, नाहीतर मग धनंजय नावाचा वायू आहे उपप्राणामध्ये आणि तो मृत शरीराला फुगवतो. आणि फुगल्याच्या नंतर हे जर फुटलं आणि त्याच्यातले आतडे बितडे बाहेर पडले तर ते सावरायला आपल्याला कठीण जाईल. म्हणून तो मुलगा सावळायला येईल, पण याला पहिले उचला असं म्हणतात की नाही. म्हणजे प्राणरहित पाहताना त्याचं दहनादी संस्कार करतात. पण मग दहनादी संस्कार प्राणरहित रहित असेल तरच करतात. प्राणसहित असेल आणि तो कोमातही गेला असेल तरी त्याला दहनादी संस्कार करत नाही. म्हणजे स्थूल शरीराचा सार कोण? प्राण. आता एखाद्याला आपल्याला लात लागली तर आपण दर्शन घेतो, पण एखाद्याला स्पर्श झाला म्हणजे आपण स्नान करतो असं होत नाही, कारण प्राणसहित आहे शरीर. तोपर्यंत त्याला स्पर्श झाला तर विटाळ मानत नाही. पण प्रेताला नुसते मैतीला गेले, अंत्ययात्रेला गेले, स्पर्श जरी नाही झाला तर आल्याच्या नंतर सचेल स्नान करतात, कारण आपल्याला सुतक झालं असं अपवित्र मानतात. म्हणजे प्राणरहित शरीर आहे म्हणूनच ना, पहिलेही ते शरीर स्थूल शरीर होतं ना, आताही आहे. प्राणसहित असेल विटाळ मानत नाही, प्राणरहित असेल विटाळ मानतात स्पर्श झाला तर. म्हणजे विटाळ मानतात किंवा प्राणरहित असेल तर दहनादी संस्कार करतात. याचाच अर्थ स्थूल शरीराचा सार कोण आहे? उत्तर आहे प्राण आहे. कारण स्थूल सूक्ष्म संघातात सर्वांचा स्वामी प्राण आहे. प्राणरहित पाहता स्थूल शरीराचे दहन करतात, स्पर्श झाला तर स्नान करतात. आणि म्हणून स्थूल शरीराचे सार कोण आहे? उत्तर आहे प्राण आहे. का बरे? कारण दहनादी संस्कार करणं किंवा स्पर्श झाल्या तर स्नान करणं हे प्राणरहित झाल्याच्या नंतर ज्या गोष्टी घडतात, प्राणसहित असताना या 2 गोष्टी घडत नाही. म्हणजे स्थूल शरीराचा सार प्राण आहे. जसं स्थूल शरीराचा सार प्राण आहे तसं सूक्ष्म शरीरामध्ये सार कोण आहे? प्राणच आहे. ती गोष्ट सांगताना म्हणतात सूक्ष्म शरीरामध्येही प्राणच प्रधान आहे. कारण बघा, प्राण आणि इंद्रिय यांच्या परस्परात श्रेष्ठत्वाविषयी तंटा सुरू होऊन ते सर्व प्रजापतीकडे गेले, अर्थात ब्रह्मदेवाकडे गेले आणि प्रजापतीची प्रार्थना करून आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण श्रेष्ठ हा याचा निर्णय तुम्ही सांगा असे म्हणाले. प्रजापतीने त्यांना एक युक्ती सांगितली. युक्ती ती आहे अन्वय आणि व्यतिरेकाची. म्हणजे अन्वय आणि व्यतिरेकाची म्हणजे काय? इंद्रिय अभावी जीवन अभावम, इंद्रिय अभावी जीवन भावम असं आपण ते इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार, इंद्रिय नसेल तर मरण व्यवहार अशी इंद्रिय आत्मवादी बोलले होते मागे 5व्या तरंगामध्ये. प्राण 5 कोश आत्मा कसे नाही हे विचार करताना. पण मग तिथे युक्ती काय दिली? ती प्राणसत्वे जीवनसत्वम, प्राण अभावी जीवन अभाव. मग ब्रह्मदेवाने सांगितले एक स्थूल बॉडी दिली, याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करा आणि यद अभावे जीवन अभावम, यद भावे यद अभावी जीवन अभावम, यद अभावी जीवन अभावम सहश्रेष्ठ, ज्याचा अभाव झाला असता जीवनाचाच अभाव असेल तो तुमच्यामध्ये श्रेष्ठ आहे. मग नेत्र वाचून अंधत्व, श्रोत्र वाचून बधिरत्व, वाणी वाचून मुकत्व, पाया वाचून पंगुत्व, पण जीवन चाललं म्हणजे जीवन अभाव झाला नाही. पण प्राण अभावी जीवन अभाव म्हणजे प्राण सत्वे जीवन सत्व, प्राण अभावी जीवन अभाव. प्राण आहे जीवन आहे, प्राण नाही जीवन नाही. मग या सगळ्यांनी जाऊन आलेत पण शरीर निर्वाह चालला, प्राण जाण्याचा प्रयत्न करू लागला तर सगळीच इंद्रिय कोसळली. याचा अर्थ श्रेष्ठ कोण ठरला? प्राण ठरला. म्हणजे सूक्ष्म शरीराचे सार कोण आहे?
प्राण आहे. ते सांगताना म्हणतात, प्रजापतीने त्यांना युक्ती सांगितली की तुम्ही एका स्थूल शरीरात शिरा आणि मग एक एक बाहेर निघा. ज्याच्या निघण्याने स्थूल शरीर अमंगल होऊन पडेल तो तुमच्यामध्ये श्रेष्ठ आहे असे समजा. त्याप्रमाणे त्यांनी केले. नेत्राधिक एक एक इंद्रिय निघाले असता अंधादिरूप शरीराची स्थिती कायम राहिली. नेत्र नाही अंधत्व, श्रोत नाही बधिरत्व आणि पाय नाही पंगुत्व अशाप्रमाणे. पण प्राण निघून जाण्याचा उद्योग करू लागला. अजून निघाला नाही, फक्त तो आपला गाशा गोंधळून निघण्याच्या तयारीत आहे. एवढ्याच परिस्थितीमध्ये तेव्हा शरीर पडू लागले आणि यावरून सर्वांनी निश्चय केला की सर्वांचा स्वामी कोण आहे? प्राणच आहे. यास्तव जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत इंद्रियाधिक त्याच्या जवळच राहतात आणि अंतकरण आणि इंद्रिय ही ज्ञानेंद्रिय ही भूतांच्या सत्वगुणाचे कार्य आहे. बरोबर आहे. अपंचकृत पंचमहाभूताच्या मिळित सत्वंशाचं कार्य कोण आहे? तर अंतकरण आहे, देहाच्या ज्ञानाचं साधन. आणि भिन्न भिन्न प्रत्येक भूताच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य ज्ञानेंद्रिय आहे. अगदी तो क्रमानं आकाशाचा गुण शब्द असेल तर शब्दाला जाणणारं श्रोत्र इंद्रिय आकाशाच्या स्वतःगुणाचं. वायूचं गुण स्पर्श असेल तर स्पर्शाला जाणणारं त्वग इंद्रिय वायूच्या सत्वगुणाचं. तेजाचं गुण रूप असेल तर ते रूपाला जाणणारं चक्षुर इंद्रिय तेजाच्या सत्वगुणाचं. जलाचं गुण रस असेल तर त्या रसाला जाणणारं रसन इंद्रिय ते जलाच्या सत्वगुणाचं. आणि पृथ्वीचं गुण गंध असेल तर त्या गंधाला जाणणारं घराण इंद्रिय पृथ्वीच्या सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणून म्हणतात अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय भूताच्या सत्वगुणाचे कार्य आहेत. त्यांच्यात फक्त ज्ञान शक्ती आहे, काय नाही? क्रियाशक्ती नाही. मग क्रियाशक्ती कोणात आहे? प्राणात आहे. अरे बाबा, अंतकरण त्याला बाहेर जाण्याकरता अंतकरणाच्या वृत्तीला दरवाजा लागतो ज्ञानेंद्रिय. आणि मग ज्ञानेंद्रिय रूपाचं ज्ञान करून घ्यायचं तर अंतकरण वृत्ती चक्षुरेंद्रियाद्वारा, शब्दाचं ज्ञान करून घ्यायचं श्रोतेंद्रियाद्वारा. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयापैकी ज्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं असेल त्या त्या इंद्रियाद्वारा अंतकरण वृत्ती बाहेर जाते. पण बाहेर जाऊन त्याचं ज्ञान करून घेते, पण ती कुठे? किमान काही विशिष्ट अंतरावरती अंतकरण वृत्ती आपल्या ज्ञानेंद्रिय तिथपर्यंत गेली पाहिजे. आणि मग वृत्ती बाहेर जाऊन ते वृत्तीचं विषयाचं एक जे स्थितित्व झालं पाहिजे, मग त्याचं प्रत्यक्ष होतं. पण तिथपर्यंत कर्मेंद्रियच त्याला घेऊन जातात. कोणाला? या ज्ञानेंद्रियाला. आणि कर्मेंद्रियाला गतिमान होण्याकरता कोण ऊर्जा म्हणून कोण लागतो? हा प्राण लागतो. म्हणजे प्राण जरी ज्ञान करून देत नसला तरी ज्ञान होण्याला महत्त्वपूर्ण घटक कोण आहे? प्राणच आहे ना. कारण तिथपर्यंत गेली पाहिजे आणि घेऊन जाण्याचं काम ऊर्जेचा स्रोत या शरीरामध्ये महत्त्वपूर्ण कोण असेल तर प्राण आहे. म्हणून प्राण इथे राहतात आणि ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्ट बाहेर जातात असं म्हणता येणार नाही. म्हणजे गाडीतले पेट्रोल काढून घेतलं आणि गाडी पळवली असं तो प्रकार होईल तर तसं होत नाही. मग काही पेट्रोलवर असेल, त्या इलेक्ट्रिक पॉवरवरती चालणार असेल, CNG वरती चालणार असेल, म्हणजे ऊर्जेचा जो काही स्रोत असेल त्याच्याशिवाय गाडी गतिमान होत नाही. तसा शरीरामधला ऊर्जेचा स्रोत हा प्राण असल्यामुळे त्याच्याशिवाय कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय अंतकरण कोणीही आपापलं कार्य करायला समर्थ नाही. म्हणून सूक्ष्म शरीरामध्ये सार कोण असेल तर प्राण आहे. क्रियाशक्ती प्राणात आहे. आणि म्हणून मरण समयी प्राणाच्या साया वाचून लिंग शरीर स्थूल शरीराचा त्याग करून लोकांतरास जाते. प्राणाच्या जोरावरच इंद्रियाद्वारा अंतकरण वृत्ती बाहेर घटाधिकापर्यंत जाते. एकाएक मरण समयी प्राणाच्या साह्याने काय आहे? ज्या वेळेला मृत्यू होतो, म्हणजे आपण आताच म्हणलो सूक्ष्म देहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजेच मृत्यू, आणि अन्य कर्मानुरूप अन्य सूक्ष्म देहाशी स्थूल देहाशी संयोग म्हणजे जन्म. असं जर असेल तर या सगळ्या घटकाला सोबत घेऊन त्या देहापर्यंत, या देहाचं प्रारब्ध संपल्याच्या नंतरच या देहातून सगळ्या इंद्रिय अंतकरणाला घेणारा आणि पुन्हा दुसऱ्या देहामध्ये नेणारा कोण आहे? हा प्राणच आहे. म्हणजे प्राणच क्रियाशील आहे. त्याच्या साहाय्याने सगळे इंद्रिय हा देह सोडतात आणि अन्य देहाचा संयोग करतात. प्रारब्ध आहे तोपर्यंत त्या देहात राहतात, पुन्हा त्यालाही सोडून ते दुसऱ्या देहात जातात. असं त्यांचं स्थित्यंतर गत्यंतर होण्याकरता महत्त्वपूर्ण घटक कोण असेल तर क्रियाशक्ती प्रधान असणारा प्राण आहे. म्हणून म्हणतात मरण समय प्राणाच्या साह्याने लिंग शरीर स्थूल शरीराचा त्याग करून लोकांतरात जाते. प्राणाच्या जोरावरच इंद्रियाद्वारा अंतकरण वृत्ती बाहेर घटाधिकापर्यंत जाते. म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्याकरता ते सुद्धा कोणाचा जोर म्हणजे महत्त्वाचा साह्य ऊर्जा कोण पाहिजे? प्राण पाहिजे. प्राणाशिवाय नाही. म्हणून प्राणाच्या साह्या वाचून अंतकरणाचे बाहेर गमन संभवत नाही. याकरिता प्राण निरोधा वाचून मन निरोध होत नाही. प्राण संचारानेच मनाचा संचार होतो. आणि म्हणून मनाचा निरोधरूप जो राजयोग त्याची ज्यास इच्छा असेल त्याने प्रथम प्राण निरोधरूप हठयोगाचेच अनुष्ठान करावे. मनाचा निरोधरूप राजयोग तुम्हाला प्राप्त व्हावा असं वाटतो ना, तर प्राण निरोधरूप हठयोग पहिला करा. आपण बोललो प्राण निरोधरूप हठयोग होत नाही तोपर्यंत मन निरोधरूप राजयोग त्याला सिद्धीला जात नाही. जसं इतर इंद्रियाला आवरलं रसनेला आवरलं नाही तर इतर इंद्रियाचा निग्रह म्हणजे दम त्याला करता येत नाही. मग दम करताना याला दमा लागू नये, दम याचा सिद्धीला जावा
दम म्हणजे परमार्थाला प्रतिबंधक स्वभाव विषय वासनापासून इंद्रियाला आवरण्याला दम म्हणतो आपण. मग तो दम सिद्धीला जावा, तो करताना आपली दमछाट होऊ नये, आपला दम जिरू नये. आहे ना, तुका म्हणे फिरेन भोंडीने दम जिरे, असं होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी पहिले रसनेला आवरावं. रसनेला आवर घातला का इतर इंद्रियाचा दम त्याला सहज शक्य होतो. तसा प्राणाचा निरोध केला, प्राण निरोधरूप हठयोग आपण सिद्ध केला तर मन निरोधरूप राजयोग आपोआपच सिद्ध होतो. याचाही अर्थ स्वामी कोण आहे? प्राण आहे. म्हणून मनाचा निरोधरूप जो राजयोग त्याची ज्यास इच्छा असेल त्याने प्रथम प्राण निरोधरूप हठयोगाचे अनुष्ठान करावे असे भगवान पतंजलीने योगशास्त्रामध्ये सांगितले आहे. एकंदरीत प्राणाधीन अंतकरणाचे गमन असल्यामुळे प्राण निघाल्या वाचून स्वप्नकाली फक्त अंतकरण व ज्ञानेंद्रिय बाहेर जाणे संभवनीयच नाही. कारण बाहेर जाणं ही क्रिया आहे आणि अंतकरण ज्ञानेंद्रिय क्रियेची साधनं नाही, ज्ञानाची साधनं आहे. मग ते ज्ञान कधी करून देतात? त्या पदार्थाच्या आवाक्यात तो समोरचा विषय असेल, इंद्रियाच्या आणि विषयाचा एक विशिष्ट काला, म्हणजे आता रूपाचं ज्ञान करून घ्यायचं म्हटलं तर एक विशिष्ट मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या आत चक्षुरी इंद्रिय तिथपर्यंत गेलं का ते रूपाचं ज्ञान करून देतं. आता रूप आहे पुढे कुठे कोलकात्याला आणि चक्षुरी इंद्रिय आहे इथे, ज्ञान नाही होणार. मग तिथपर्यंत कर्म इंद्रिय त्याला घेऊन गेले पाहिजे आणि कर्म इंद्रियाला तिथपर्यंत घेऊन जाण्याकरता ऊर्जेचा स्रोत कोण लागेल? प्राण लागेल. प्राणाशिवाय गतिमानता शक्यता गतिशीलपणा हा त्यांच्या ठिकाणी संभवनीय नाही. आता अंतकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थाशी व्यवहार करते हे कसे अयुक्त आहे तेही तुला सांगतो. आता अनुभवाने त्याला बोलतात. जर स्वप्नात स्थूल शरीराहून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्य संबंधीबरोबर व्यवहार करते असे म्हटले तर, तो म्हटला ना असं म्हणा, असं म्हणणं तर बरोबर नाही, पण असं म्हटलं तर काय अडचण येते त्याला अभिप्रेत्य परिहाराने बोलतात, दुष्यंत दुर्जन्याने बोलतात. तर स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधीला कळायला पाहिजे. आपण आता जागृतीत जो व्यवहार परस्पराशी करतो तो परस्पराला कळतो की नाही? आणि तो त्याचं म्हणणं काय? स्वप्नामध्ये सुद्धा त्या अंतकरण आणि ज्ञानेंद्रियाने कोणाशी व्यवहार केला? ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार केला, म्हणून त्याला सत्य म्हणा. मग जागृतीतला व्यवहार जसा परस्पराला कळतो, ज्याने केला त्यालाही कळतो, ज्याच्याशी केला त्यालाही कळतो. मग स्वप्नातलाही व्यवहार ज्याने केला त्यालाही कळायला पाहिजे आणि ज्याच्याशी व्यवहार केला त्यालाही तो कळायला पाहिजे. त्याने तो मान्य केला पाहिजे का रात्री आपल्यात असा व्यवहार झाला. पण असं कोण मान्य करतं? कोणीच करत नाही. कोणाला दुसऱ्याला कळतो, कोणालाच कळत नाही. मग त्याला सत्य म्हणण्याचा अर्थ काय असं त्याला बोलतात. बघा, जर स्वप्नात स्थूल शरीराहून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्य संबंधीबरोबर व्यवहार करते असे म्हटले तर स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधीला कळाला पाहिजे. आत्ताच आपण उदाहरण बोललो ना, बाबा असं म्हटले की एखाद्या मित्राशी त्यांनी व्यवहार केला स्वप्नात आणि तो सत्यच आहे तुमच्या मतेप्रमाणे, तर त्याचं जर याच्यावर प्रेम असलं तर जर त्याला स्वप्नातले पैसे मागायला लागला तर त्याचं जर याच्यावर प्रेम असलं तो पूजा करताना सुद्धा पूजा सोडून त्याला काय करेल? मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल. हा असं कसं बोलायला लागला म्हणून. आणि प्रेम नसेल तर पूजा करताना सुद्धा पादत्राने पहिले याचा जरा समाचार घेतला पाहिजे. का? कारण स्वप्नातला व्यवहार असा संबंधीला समोरच्या कळतच नाही आणि कळाला असता तर असा व्यवहार घडला नसता. ते सांगताना त्याला म्हणतात तो जो व्यवहार होतो तो त्या संबंधीला कळायला पाहिजे. आणि त्यानेही तू रात्री मला भेटला होतास, आपण दोघांमध्ये अमुक असा व्यवहार केला असे त्याने सांगितले पाहिजे. पण असे तर कोणीही बोलत नाही. म्हणून स्वप्नामध्ये लिंग शरीराचा जागृतीतील सत्य पदार्थाशी व्यवहार होतो हे म्हणणे अत्यंत अयुक्त आहे. ही गोष्ट धादांत खोटी आहे. ही जी गोष्ट म्हणजे आपल्या व्यवहारात म्हणतात ना, विहिरी जवळचा वाफा कोरडा, टावर खालीच रेंज नाही, तसा प्रकार हा तुझा बोलण्याचा होईल. काही गोष्ट व्यवहारात कोणालाच मान्य नाही तर ते विधान करणं म्हणजे आपल्या दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन तू करतोस. तू लोकांमध्ये वेडा ठरशील. 4 लोकांचं संमती, आत्मीयता, आपुलकी तर तुला भेटणार नाही. पण जी 4 लोक तुला जरा बरं मानत होती ती सुद्धा म्हणतील अंत याचे स्क्रू ढिरे झालेले आहेत, ही व्यक्ती काही माणसात राहिली नाही असं तुझ्याबद्दल बोलतील. कारण असं आहे की बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतो असे म्हटले तर रात्री निजलेला पुरुष आपल्या स्थानाहून शेकडो कोस दूर असलेल्या हरिद्वारमध्ये काय पाहतो? त्यावेळेला माध्यान्हाचा तप्त सूर्य पाहतो. आता रात्रीचे 12 वाजले नाही, तिथं माध्यान्हाचा सूर्य कुठून असेल? पण स्वप्नात दिसतो की नाही? स्वप्नात दिसतो. गंगेच्या पूर्वेला मंदिर आहे, तिथं मंदिर नाही असं नाही, पण ते गंगेच्या पूर्वेला नाही. रात्री याला स्वप्नात कुठं दिसतं? ते गंगेच्या पूर्वेला दिसतं. पश्चिमेला नील पर्वत दिसतो. आता तिथे पर्वत आहे पण तो पश्चिमेला नाही. याला स्वप्नामध्ये कुठे दिसू लागला? पश्चिमेला दिसू लागला. पश्चिमेला नील पर्वत पाहतो. आता यात मध्यरात्री माध्यान्हाचा सूर्य नाही, गंगेच्या पूर्वेस मंदिर नाही आणि पश्चिमेला नील पर्वत नाही.
बरं तेही जाऊ दे, अत्यंत अल्प कालावधीमध्ये आपल्या घरून हरिद्वारला जाणे शक्य नाही. अहो फ्लाईटनं जर प्रवास करायचा म्हणलं तर किमान तास दीड तास लागतो आणि आज स्वप्नामध्ये एका क्षणात तिथे जातो. मग इतक्या कमी वेळामध्ये कसा तो तितक्या दूरचा प्रवास करणं त्याला शक्य आहे. म्हणून स्वप्नामध्ये लिंग देहाचा सत्य पदार्थाबरोबर व्यवहार संभवनीय नाही. शिवाय स्वप्नाहून जागृत अवस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होता असा कोणाचाही अनुभव नाही. जाऊ दे, तो अनुभव तरी असला पाहिजे ना. आपण म्हटलो ना, स्वप्नात एखाद्याला मुलगा झाला तर जागृतीत त्याने पिढी वाटली पाहिजे. एखाद्याचे वडील गेले त्याने अंत्यसंस्कार केला पाहिजे. का? कारण स्वप्नात व्यवहार सत्य आहे ना, मग असा व्यवहार घडला पाहिजे. कारण जागृतीत एखाद्याला मुलगा झाला तो पेढे वाटतो की नाही? वाटतो. एखाद्याचे वडील गेले तो जस अंत्यसंस्काराची तयारी करतो की नाही? करतो. मग स्वप्नात तुझ्या मते स्वप्नातलं काय झालेलं आहे? सूक्ष्मदेहाने ते सत्यच व्यवहार केलेला आहे. मग सत्य व्यवहार केला आहे तर मग तुला एखाद्या वेळेला स्वप्नात पुत्र झाला तर तू पेढी वाटली पाहिजे. स्वप्नात तुझे वडील गेले तो अंत्यसंस्काराची तयारी केली पाहिजे. करतोस का? तो म्हणलं नाही नाही नाही. मग सत्य म्हणण्याचा अर्थ काय? सत्य म्हणण्यात त्याला काय अर्थ नाही. शिवाय स्वप्नाहून जागृत अवस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होता असा कोणास अनुभव नाही. सिद्धांत मत मग ठीक आहे. म्हणजे या दोन्ही कारणामुळे म्हणजे जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणता येत नाही. प्रबल हेतू आहे, स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ दिसतो. म्हणून पहिल्या हेतूने स्वप्न सत्य ठरवलं नाही. आणि लिंगदेह स्थूल शरीराला सोडून बाहेर जातो असं जर म्हटलं तर लिंगदेहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजेच मृत्यू, मरण आहे. आणि तसं तर कोणाचं होत नाही. मग याही कारणाने स्वप्न काही सत्य ठरत नाही. म्हणजे दोन कारणाने स्वप्न काही सत्य ठरवता आलं नाही. मग तुमचं मत काय सिद्धांताचं? तर त्याला ते एक शेवटच्या वाक्यात बोलतात. सिद्धांत मतात म्हणजे वेदांत मतात मात्र स्वप्नकाली संबंधी म्हणजे हरिद्वारादी क्षेत्र व तिथे घडणारा व्यवहार हे काहीही सत्य नसून सर्व कशा आहेत? आंतरिक कल्पित आहे. आंतरिक सत्य आहे असं म्हणले, आंतरिक ते कल्पित आहे. म्हणजे वेदांत मतामध्ये स्वप्न काही सत्य नाही. हा सगळा प्रपंच आंतरिक कल्पित आहे. आणि मग त्याबद्दल आंतरिक कल्पित आहे असं म्हणल्याच्या नंतर शिष्य काय बोलतो आणि गुरुदेव त्याबद्दल काय बोलतात तो विचार आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. तुकाराम ज्ञानदेव.